हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की काहीतरी कुरकुरीत आणि खुसखुशीत असं खाऊ वाटतं. तशा क्रेविंग्सच या वातावरणामध्ये तयार होतात आपल्या शरीरामध्ये. तर असंच आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी नवीन पद्धतीने पालकची भजी करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया त्याची रेसिपी. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पाहूयात रेसिपी. तर इथे ना मी पालक घेतलेला आहे. पालक छानपैकी चिरून घेतलं आहे. स्वच्छ करून घेतलेला आहे पालक धुवून. त्यानंतर यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि एक बटाटा किसून घेतलेला, तो सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत. त्यामुळे भजी जी आहेत ती खूप छान होतात. आता यामध्ये मसाले घालणार आहोत. हळद घातलेली आहे 1 चमचा. जिरे, मोहरी अर्धा-अर्धा चमचा आपण घालणार आहोत. त्यानंतर तांबडे तिखट यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा. तुम्ही लाल तिखटसुद्धा यामध्ये वापरू शकता. हिंग घातलेला आहे चिमूटभर आणि भजी छान चटपटीत होण्यासाठी चाट मसालासुद्धा 1 चमचा यामध्ये घातलेला आहे. धने पावडर 1 चमचा घातलेले आहे आणि त्यानंतर जे आहे यामध्ये आपण घालणार आहोत ओवा. ओवा छानपैकी हातावरती असा क्रश करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण बेसन पीठ. तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी बेसन पीठच वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून थोडं-थोडं पाणी घालून आपण आता हे मिश्रण तयार करणार आहोत पालकची भजी करण्यासाठी. तर आपलं पालकची भजी करण्यासाठी मिश्रण जे आहे ते तयार आहे. आता गॅसवरती कढई ठेवून यावरती आपण तेल घालणार आहोत, तेल ओतणार आहोत आणि तेल छान गरम करून घेणार आहोत. तर यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतरच मी यामध्ये भजी अशी सोडून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जे आहे ते भजी मी एक-एक करून यामध्ये सोडून घेतलेले आहे तेलामध्ये. तर आणि हो, तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर अशा प्रकारे जे आहे ते भजी मी इथे पलटून घेतलेले आहेत. एका साईडून भाजल्यानंतर छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भजी जी आहे ती छान फ्राय करून घेतलेले आहेत. खूप छान आणि कुरकुरीत झाली होती. आपण यामध्ये बटाटा आणि कांदा घातलेला आहे त्यामुळे याला ना अगदी वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान होतात. वाटतसुद्धा नाहीत की आपण पालकची भजी केलेली आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर त्यानंतर इथे मी एक बॅच काढून घेतलेली आहे. केलेली होती ती आणि त्यानंतर यामध्ये तेलामध्ये दुसरी बॅच घातलेली आहे. अशा प्रकारे जे आहे ते मी सर्व पालकची भजी जी आहे ती फ्राय करून घेतलेली आहे तिथे. तुम्ही पाहू शकता खूप छान झाली होती आणि भजी अर्धी करेपर्यंत ना अर्धी संपलीसुद्धा होती. मला व्हिडिओ काढण्यासाठी अगदी थोडीच राहिली होती. खूप छान झाली होती. घरामध्ये तर सर्वांनाच आवडली. त्यानंतर इथे मी सर्व भजी जी आहे ती अशी फ्राय करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व भजी मी किती करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर म्हटलं चला प्लेटिंग करावी. भजी आहेत म्हटल्यानंतर टोमॅटो केचप तर आलंच. टोमॅटो केचप सोबत ही भजी ना खूप छान लागतात. त्यासोबत असा उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची त्याने तर आणखीनच टेस्ट वाढते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे जे आहे ते मी छानपैकी असं प्लेटिंग करून घेतलं. कांदा, टोमॅटो केचप आणि गरमागरम भजी आणि हिरवीगार मिरची. खूप छान टेस्ट होते. नक्की ट्राय करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.